शिक्षक पात्रता परीक्षा रायगड जिल्ह्यात 5974 विद्यार्थी सज्ज। रायगड शिक्षण विभागाची सर्व तयारी पूर्ण। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा TET आज होणार असून या परीक्षेसाठी रायगड जिल्हा शिक्षण विभागाने सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे। पनवेल शहरातील 6 केंद्रांवर घेण्यात येणार असून 4 केंद्रांवर पेपर 1 सकाळी 10:30 ते 1 तर सर्व 6 केंद्रांवर पेपर 2 दुपारी 2:30 ते 5 या वेळेत होईल। रायगड जिल्ह्यातून पेपर 1 साठी 2515 आणि पेपर 2 साठी 3459 असे एकूण 5974 विद्यार्थी बसणार आहेत। परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकार मुक्त ठेवण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने अधिक कठोर नियोजन केले आहे। प्रथमच बायोमेट्रिक हजेरी, फेस स्कॅनिंग, कनेक्ट व्ह्यू, फोटो व्ह्यू आणि AI आधारित CCTV प्रणाली सर्व केंद्रांवर लागू करण्यात आलेली आहे। AI CCTV 24 तास रेकॉर्डिंगसह चेहऱ्याच्या हालचाली आणि ध्वनीतील संशयास्पद संकेत ओळखणार आहे। फोटो व्ह्यूमुळे नोंदणीतील फोटो आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्याचा चेहरा लगेच जुळवला जाईल, तर कनेक्ट व्ह्यूद्वारे कंट्रोल रूमशी लाईव्ह संपर्क राहील। उमेदवारांचे बोटाचे ठसे आणि चेहरा स्कॅन करून ओळख निश्चित केली जाणार असून नियम पालनासाठी भरारी पथकाच्या भेटी देखील ठेवण्यात आलेल्या आहेत। शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे यंदाची TET परीक्षा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पूर्णपणे पारदर्शकपणे पार पडणार आहे। मॅडम काय सांगाल, रायगड जिल्ह्यामध्ये TET ची परीक्षा जी होते कशी तयारी रायगड जिल्ह्याची? रायगड जिल्ह्यामध्ये आज 23 तारखेला सर्वच महाराष्ट्रामध्ये TET ची परीक्षा होत आहे। परीक्षा परिषदेच्या मार्फत सर्व सूचना सर्व ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। आपल्याकडे पेपर 1 जो आहे हा 4 सेंटरमध्ये होत आहे आणि पेपर 2 हा 6 सेंटरमध्ये होत आहे। सर्व ठिकाणी AI बेस्ड कॅमेरे आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मागे वळवली तरी सुद्धा त्याचे अलर्ट जाणार आहेत आणि आमचं सर्व प्रशासन ह्या परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे। त्याच्यामध्ये विद्यार्थी जेव्हा एंट्री करणार आहेत तेव्हा बायोमेट्रिक, फेस रिकग्नायझेशन या सिस्टीमचा वापर केलेला आहे, त्यामुळे कोणीही डमी विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार नाही। संपूर्णपणे ही परीक्षा पारदर्शक वातावरणामध्ये घेण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत। परीक्षा परिषदेने अत्यंत काटेकोरपणे आणि बारकाईने या परीक्षेचं नियोजन केलेलं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माननीय जिल्हा अधिकारी सर आणि माननीय CO मॅडम यांनी सुद्धा या परीक्षा घेण्यासाठी जिल्हास्तरीय जो संनियंत्रण कक्ष आहे त्याच्या बैठका घेऊन सर्व सूचना सर्व यंत्रणांना दिलेल्या आहेत। या परीक्षेसाठी भरारी पथकं नियुक्त केलेली आहेत। भरारी पथकांच्या सुद्धा भेटी या परीक्षा दरम्यान होणार आहेत। परीक्षा निकोप आणि सदृढ वातावरणामध्ये पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। मॅडम प्रथमच आपल्याकडे CCTV केंद्र देखील बनवण्यात आलेलं आहे, कंट्रोल रूम ज्याला म्हणतात, तिथून सगळ्या देखरेखीत होणार। जिल्हा संनियंत्रण कक्ष यामध्ये स्थापन झालेला आहे। जिल्हा संनियंत्रण कक्षामध्ये जेवढे आपले सेंटर आहेत त्यांचं लाईव्ह लोकेशन आम्हाला दिसत आहे प्रत्येक सेंटरवर आणि प्रत्येक ब्लॉक मध्ये काय सुरू आहे हे आम्हाला दिसत आहे। एकूण किती विद्यार्थी आहेत याच्यामध्ये? एकूण आपल्याकडे जो पहिला पेपर आहे त्याला 2515 विद्यार्थी आहेत आणि दुसऱ्या पेपरसाठी 3459 विद्यार्थी आहेत। थँक्यू। लोकनायक न्यूज